हाय गाईस, साधना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया कांदा भजे. कांद्या भज्यासाठी मी या ठिकाणी 2 कांदे छानपैकी कापून घेतलेले आहे. तर मी या कांदे या ठिकाणी उभे कापलेले आहे. तुम्हाला भज्यासाठी जसा कांदा हवा असेल तसं तुम्ही कापू शकता. तर मी अशा प्रकारे हा कांदा कापलेला आहे. तर मी यामध्ये 2 हिरव्या मिरच्या पण टाकत आहे, त्या पण कापलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे, ती पण घालून घेत आहे. कोथिंबीर मी भज्यासाठी जास्त टाकत आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मी जास्त कोथिंबीरचा वापर करत आहे. कोथिंबीरमुळे आपल्या भज्याला खूप छान टेस्ट येते. आणि आता मी या भज्यामध्ये थोडंसं अजवाईन घालत आहे. त्याला छानपैकी हातावरती चुरून घ्यायचं आहे, मगच टाकायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यामुळे आपले भजे खूप छान होतात. आता मी यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. मी या ठिकाणी 1.5 चम्मच मीठ घेतलेला आहे. तर आता आपल्याला त्याला छानपैकी हाताने मिक्स करायचं आहे अशा प्रकारात. तर आता मी याच्यामध्ये बेसन घालत आहे. हे डाळीचं पीठ आपलं आहे, ते मी आता 1 ते 1.5 वाटी या ठिकाणी घातलेलं आहे. आणि आता मी यामध्ये 1 अर्धा चम्मच सोडा घालत आहे. हा खायचा सोडा आहे आपला, जो आपण घरामध्ये यूज करतो तो सोडा आहे. तर आता हे आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे अशा प्रकारात. सर्व वस्तू आपल्याला छानपैकी यामध्ये मिक्स करायची आहे. आणि आपल्या भज्याला एकदम छानपैकी कुरकुरापणा आला पाहिजे. अशी एक ट्रिक आहे, ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपले भजे कुरकुरीत कसे होणार आहे. ते आपण भजे खूप वेळेस खातो आणि कधी कधी आपले भजे फुगत नाही. मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्कीच ती ट्राय करा. आणि 2 ते 3 चम्मच हे तेल गरम करून घेतलेलं आहे. तर हे तेल मी यावरती घालणार आहे. तर हे गरम तेलामुळं आपले जे कांदा भजे आहे ते छानपैकी कुरकुरीत होणार आहे. तर या तेलामुळंच आपलं भज्याला खूप छान टेक्स्चर येणार आहे. जे मोहन आपण तेलाचं घातलेलं आहे, यामुळे आपले भजे एकदम कुरकुरीत होणार आहे. तर तुम्ही ही जी ट्रिक आहे ती नक्कीच ट्राय करा. तर आपलं तेलाचं जे मोहन होतं ते मी छानपैकी या भाज्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालणार आहे आणि याला छानपैकी मिक्स करणार आहे. थोडं थोडं करून पाणी घालायचं आपल्याला. आपलं जे भज्याचं बॅटर आहे ते जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, त्याला मध्यमच ठेवायचं आहे. ते तुम्हाला दाखवते. हे भज्याचं पीठ आहे ते छानपैकी तिंबून घ्यायचं आपल्याला. यामध्ये थोडंसं पाणी अजून लागणार आहे मला. भज्याचं बॅटर आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर ही आपलं बॅटर छानपैकी झालेलं आहे. तर आता हे भज्याचं जे बॅटर आहे ते मी 10 मिनिटं असंच कव्हर करून ठेवणार आहे. 10 मिनिटानंतरच आपल्याला हे भजे करायला घ्यायचे आहे. 10 मिनिटं झालेले आहे. आपलं भज्याचं बॅटर खूप छान मुरलेलं आहे. तर आता आपण लगेच भजे बनवून घेऊया. तर मी इथं कढईमध्ये गॅसवरती कढई ठेवून यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आणि आता आपले भजे आहेत ते आपण त्या ठिकाणी तळून घेऊया. इथे मी गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे. आणि एक एक करून आपण आता यामध्ये आपले भजे सोडून घेऊया. अशा प्रकारात आपल्याला हे सोडायचे आहे तेल. तुम्हाला जेवढी मोठी साईज भज्याची हवी असेल तेवढे मोठे टाकू शकता. इथे मी छोटे छोटे बनवत आहे. आपलं भज्याचं बॅटर खूप छान मुरलेलं आहे, त्यामुळे आपले भजे खूप छान फुगत आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला सर्व भजे कमी गॅसवर तळायचे आहे. कमी गॅसवर तळल्याने आपले भजे एकदम कुरकुरीत होतात, आतपर्यंत भाजले जातात. अशा प्रकारे आपल्याला छान याचा कलर गोल्डन ब्राऊन तर तळायचे आहे. तर आपले भजे छानपैकी तळून झालेले आहे. या ठिकाणी मस्त त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर आता आपण हे भजे काढून घेऊया. एकदम हॉटेल सारखे आपले भजे झालेले आहे या ठिकाणी. मी आता हे सर्व काढून घेते.
मला बाकीचे पण सर्व भजे असेच तळून घ्यायचे आहे तेलामध्ये. तेल आपलं हलकंसं गरम आहे, तुम्ही पाहू शकता. सर्व भजे यामध्ये घालून घेतलेले आहे. याला पण आपण छानपैकी तळून घेऊया. तर आपले संपूर्ण भजे या ठिकाणी तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे संपूर्ण भजे तळून घेतलेले आहे. तर आपले भजे खूप छान झालेले आहे. हे कांदा भजे आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे भजे बनवलेले आहे. तरी भज्याची रेसिपी कोणाकोणाला आवडली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी एक भजा तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते. खूप छान आपले भजे झालेले आहे. एकदम सॉफ्ट असे तळल्या गेलेले आहे. एकदम मधून सॉफ्ट असे झालेले आहे. खूप छान जाळी त्याला झालेली आहे. एकदम कुरकुरीत आपले भजे झालेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण भजे आपण बनवलेले आहे. तर ही भज्याची रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आम्हाला लाईक, शेअर आणि फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.